दरवर्षीप्रमाणे पुन्हा एकदा आमच्या घरी आज गणराज आलेत. त्यांचा मुक्काम 1.5 दिवसांचा आहे. बाप्पाच्या येण्याने घरात एक अपरिमित असा आनंद पसरलाय. सगळीकडे मनात भक्तीचा दरवळ पसरलाय आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक सुंदर असं हसू फुललंय. फुलाच्या सुवासाने दरवळलेलं घर, आरतीच्या प्रकाशाने उजळलेलं वातावरण आणि गणपती बाप्पा मोरयाचा अखंड गजर, हे सगळं आमच्या हृदयात कोरलं गेलं आहे. बाप्पा, तू प्रत्येक क्षणी आमच्या सोबत आहेस. आमच्या हसण्यात, आमच्या प्रार्थनेत, आमच्या श्रद्धेत, सगळीकडे तू आहेस. तू आलास की घरातल्या प्रत्येक क्षणाला नवी ओळख मिळते. तुझ्या उपस्थितीने घरातील बंध अजून घट्ट होतात. लहानांपासून मोठ्यापर्यंत प्रत्येकासाठी तूच सखा, तूच मार्गदर्शक आहेस. या 1.5 दिवसात इतका आनंद दिलास की त्याचं मोजमापच करता आलं नाही. आता निरोपाची वेळ जवळ आली बाप्पा. तूच आम्हाला शिकवतोस, आगमन म्हणजे आनंद, विसर्जन म्हणजे धैर्य आणि खरी भक्ती म्हणजे तुझं अस्तित्व मनात कायम ठेवणे. जसं जीवनात भेटी आणि निरोप असतात, तसंच या 1.5 दिवसांच्या सोहळ्यात आहे. 1.5 दिवसाचा तू पाहुणा आला, पण आठवणींचा खजिना देऊन चाललास. थोड्याच काळासाठी आलास, पण मनात कायमचं घर करून चाललास. आता एकच प्रार्थना आहे बाप्पा, तू चाललास खरा, पण तुला आवडेल, तुला पटेल, तुला रुचेल अशी सेवा तू कायम स्वरूपी आमच्याकडून करून घेत जा. पुढच्या वर्षी लवकर ये. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.